नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत गुरुपौर्णिमेचे महत्त्व, या दिवसाचा इतिहास, पूजा विधी, मंत्रजप, दानाचे महत्त्व आणि गुरूंच्या कृपेने जीवनात होणारे सकारात्मक बदल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी गुरुपौर्णिमेला करायचा एक अतिशय सोपा पण अर्थपूर्ण संकल्प सांगणार आहे. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. हा दिवस गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो. आपल्या जीवनात योग्य दिशा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आदर करण्याचा हा पवित्र दिवस आहे. महर्षी वेदव्यास यांनी वेदांचे संकलन, महाभारताची रचना आणि अनेक पुराणांची निर्मिती केली. त्यामुळे या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते. गु म्हणजे अंधकार आणि रू म्हणजे दूर करणारा. गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा. आपले आई वडील, शिक्षक, आध्यात्मिक मार्गदर्शक आणि सद्गुरू हे सर्व आपल्या जीवनातील गुरुच आहेत. गुरु योग्य मार्ग दाखवतात, संकटात धैर्य देतात आणि चांगले विचार देऊन जीवन अधिक सुंदर बनवतात. पुराणांनुसार महर्षी वेदव्यास यांचा जन्म या दिवशी झाला. त्यांनी वेदांचे विभाजन केले, महाभारताची रचना केली आणि अनेक धार्मिक ग्रंथ मानव जातीला दिले. म्हणून या दिवशी ज्ञानाची उपासना आणि गुरूंचा सन्मान केला जातो. पहाटे लवकर उठून स्नान करावे, घरातील देवघर स्वच्छ करून दीप प्रज्वलित करावा, गुरु, दत्तात्रय, स्वामी समर्थ किंवा आपल्या आराध्य देवतेची पूजा करावी. फुले, नैवेद्य, अक्षदा अर्पण कराव्यात. गुरुचरित्र, भगवद्गीता किंवा इतर पवित्र ग्रंथाचे वाचन करावे. शक्य असल्यास जप, ध्यान आणि शांत प्रार्थना करावी. गुरुपौर्णिमेला मन शांत ठेवून मंत्रजप करणे अत्यंत शुभ मानले जाते. ओम श्री गुरुदेवाय नमः किंवा श्री स्वामी समर्थ श्रद्धेने आणि एकाग्रतेने केलेला जप मनाला शांतता देतो आणि सकारात्मक विचार वाढवण्यास मदत करतो. या दिवशी अन्नदान, वस्त्रदान किंवा गरजूंना मदत करणे ही चांगली परंपरा मानली जाते. पक्ष्यांना दाणे, गाईला चारा, गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके किंवा अन्नदान अशा सेवा कार्यांमधून समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करता येते. दान करताना अहंकार न ठेवता नम्रता आणि सेवाभाव महत्त्वाचा असतो. गुरूंच्या आशीर्वादाने मनाला धैर्य मिळते, ज्ञान आणि विवेक वाढतो, चांगले निर्णय घेण्याची प्रेरणा मिळते, आध्यात्मिक साधनेत सातत्य राहते, जीवनात सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. जीवनात यश मिळवण्यासाठी फक्त पैसा पुरेसा नसतो. योग्य मार्गदर्शन, चांगले संस्कार आणि सतत शिकण्याची वृत्ती आवश्यक असते. गुरु आपल्याला हेच शिकवतात. म्हणून प्रत्येकाने आपल्या गुरूंचा, आईवडिलांचा आणि शिक्षकांचा आदर करावा. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण एक संकल्प करूया. ज्ञानाचा आदर करू, वडीलधाऱ्यांचा सन्मान करू, दररोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या गुरूंच्या शिकवणीनुसार चांगले जीवन जगण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, गुरुपौर्णिमा हा केवळ सण नाही, तर कृतज्ञता, ज्ञान आणि संस्काराचा उत्सव आहे. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चित्रा गोडसे भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.